नमस्कार. डे विथ लीडर या आमच्या विशेष कार्यक्रमामध्ये आपलं स्वागत. आज आपण पाहणार आहोत उत्तर मुंबईचे काँग्रेसचे उमेदवार उर्मिला मातोंडकर यांचा दिवसभराचा प्रचार. त्यांच्यासमोर भाजपच्या गोपाळ शेट्टींचं तगडं आव्हान आहे. आपण पाहणार आहोत उर्मिला नेमके कोणते मुद्दे घेऊन मुंबईकरांसमोर उतरते आहे. उत्तर मुंबईतून निवडणूक लढवायला काँग्रेसला उमेदवार मिळत नव्हता आणि अशात एक मराठमोळं नाव समोर आलं, ते म्हणजे उर्मिला मातोंडकर. एकतर कलाकार आणि त्याचबरोबर सामाजिक थोडीफार कामगिरी आणि अशामध्ये जेव्हा उर्मिलाचं नाव समोर आलं त्यानंतर मग अत्यंत कमी वेळ त्यांच्याकडे राहिला होता प्रचार संदर्भात किंवा मग लोकांपुढे जाऊन मतं मागण्यासाठी. अशात या कमी दिवसात त्यांचा प्रचाराचा दौरा असणार आहे. पण तो कसा असणार आहे, त्यांचा प्रचार नेमका कसा सुरू होतो, सकाळपासून संध्याकाळपर्यंत कसा प्रवास असतो, आज या प्रवासात आपण सहभागी होणार आहोत आणि बघणार आहोत की नेमका प्रचाराचा हा त्यांचा प्रवास कसा असतो. उर्मिला जी आता खरं तर रॅलीसाठी जायला तयार झाल्यात आणि तेवढ्यात त्यांना आपण गाठलंय. त्यांच्याकडनं जाणून घेऊया की आता आपण चाललोय कुठे. आता आपण चारकोपला चाललोय आणि तिकडे एका चांगलाच मोठा पल्ला आपण कव्हर करू. जास्त करून या एरियामध्ये मराठी आहेत आणि गुजराती पण आहेत बरेचसे. आणि येस, तुमचा आवाज पूर्ण गेलेला वाटतोय, म्हणजे बोलता येत नाहीये. हो, ते आता माईकवरती सारखं बोलून बोलून असंच होतं. आणि जास्त करून आम्ही झोपडपट्ट्यांनी जास्त हिंडलो आहे, त्यामुळे माईकच्या रीचपेक्षा जास्त लोक होते. त्यामुळे जर तुमचा आवाज प्रचारादरम्यान बसला असेल तर त्याचा अर्थ तुमच्या सभा एक्सपेक्टेशनपेक्षा खूप मोठ्या असतील आणि दॅट इज अ गुड साईन. आवाज बसले आणि त्याचं पण त्यांच्याकडे एक उत्तम त्यांच्याकडे खरं तर क्लॅरिफिकेशन आहे की का आवाज बसू शकतो. बरं, निघता आपण एक त्यांना प्रश्न घेतो की एक कलाकार म्हणून जेव्हा तुम्ही कामासाठी बाहेर निघता किंवा तेव्हा तुमचं खरं तर ब्रेकफास्ट असो किंवा खाणं असं खूप वेगळं असेल आणि आता मात्र काय फरक पडला आहे? वेल, आज चुकून तुम्हाला मी बसलेली मिळालेली आहे आणि अशी शांतपणे चहा पिते असं दिसतंय. पण जास्त करून मी तो चहासुद्धा गाडीतच पिते. लंच आणि ब्रेकफास्ट आणि डिनर पण बहुतांशी गाडीतच एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी जात असतानाच होत असतं. हा आधी खूप मोठा फरक आहे. नक्कीच. आणि हा नेमका जो फरक आहे किंवा हा जो काही त्यांचा प्रवास आहे तो आपण त्यांच्याबरोबर करणार आहोत. चला तर मग उर्मिला जी निघाल्यात चारकोपला आपण त्यांच्याबरोबर जाणार आहोत आणि त्यांचा हा सगळा प्रचाराचा प्रवास पाहणार आहोत. चारकोपच्या रॅलीनंतर आता आपण चाललो आहे मालाड वेस्टच्या दिशेनं आणि या दरम्यान जो मधला काही काळ आहे त्यात आपण उर्मिला मातोंडकर यांच्याशी खरं तर बोलणार आहोत, चर्चा करणार आहोत. कारण या मधल्या काळामध्ये त्यांचं नाव जाहीर होताच अनेक गोष्टी म्हणजे अनेक आरोप झाले, अनेक गोष्टींबद्दल बोललं गेलं. त्यामुळे खरं तर त्यांच्याकडनं हे जाणून घेणं गरजेचं आहे. टफ फाईट देत आहे गोपाळ शेट्टींना, BJPचे उमेदवार आहे असं कदाचित समोर आलं आणि त्याच्यानंतर तुमच्यावर थेट जाती धर्म याचे आरोप झाले. आत्ता तर तुम्हाला शायना एनसी यांनी खरं तर ग्लॅमर डॉल असं म्हटलंय. हां, पण म्हणजे खरं तर ज्या महिलेनं याच्या आधी असं म्हणावं की वेकअप, कारण महिलांना खूप कमी तिकीटं दिलेत आणि म्हणून त्याच्यानंतर त्यांनी वेकअप मोहीम चालवली आणि अचानकपणे तुम्हाला असं म्हणणं, याबद्दल काय म्हणाल तुम्ही? शायना एनसी BJPचे प्रवक्ते आहेत, एक महिला आहेत आणि सिनियर प्रवक्ते आहेत, त्यामुळे अशी वक्तव्य त्यांना खरं तर शोभा देत नाही. पण मी म्हटल्याप्रमाणे प्रत्येक व्यक्ती आपल्या आपल्या पातळीनुसार वागते. त्यांनी त्यांची पातळी दाखवली आहे, मी माझी पातळी दाखवून सोडून म्हणजे अविचारीपणे काही बोलणार नाही. या सगळ्या प्रकारामध्ये तुमच्यापुढे सगळ्यात मोठं आव्हान कोणतं दिसते तुम्हाला? मग ते कुठल्याही पातळीवर असेल, तुमच्या पर्सनल असेल, वैयक्तिक किंवा मग या आत्ताच्या नव्या तुमच्या प्रोफेशनबद्दल असेल, कोणतं आव्हान आहे? माझ्याकरता निवडणूकच मोठं आव्हान आहे आणि लोकांमध्ये हा आत्मविश्वास जागवणं की मी त्यांच्याकरता काहीतरी करू शकते हे एक मोठं आव्हान आहे. आणि त्याच्याकरता पब्लिक म्हणजे लोकांशी जनसंपर्क जास्तीत जास्त करण्यावरती माझा भर आहे की त्यामुळे त्यांच्यामध्ये तो विश्वास यावा. कारण या सगळ्या गोष्टीला मी एक स्टार म्हणून अप्रोच केलेलं नाही आणि त्यामुळे अर्थातच तो जनसंपर्क आणि तो माझ्याकरता जास्त महत्त्वाचा आहे. तर या आहेत उर्मिला मातोंडकर, ज्या खरं तर बिंदास्त आहेत आपल्या बोलण्या वागण्यातनं आणि हे तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे. पण आता त्या निवडणुकीच्या रिंगणात आहेत आणि आता एका सीझन पॉलिटिशियनप्रमाणे, एखाद्या मुरलेल्या राजकारणी नेत्याप्रमाणे त्या बोलतात. त्यामुळे त्यांचं हे जे बोलणं आहे मतदारांना किती भावतंय हे खरं तर बघणं महत्त्वाचं ठरेलच. पण त्याआधी एक त्यांनी स्वतःची या मतदारसंघातल्या लोकांवरच नाही तर एकूणच छाप सोडलेली आपल्याला बघायला मिळते. पण नेमका आता पुढचा त्यांचा प्रवास कसा आहे किंवा हा जो काही त्यांचा
प्रचाराचा प्रवास आहे तो पुढे कसा असणार आहे तो बघूया आपण. रॅलीमध्ये आहोत. आपण पाहतो एक सुशिक्षित शिकलेली जबाबदार व्यक्ती म्हणून त्यांचा उल्लेख केला जातोय. त्यांच्या जे काही बोलणारे लोक आहेत त्यांच्याकडनं त्यांची जे काही प्रचार सभा आहे त्याच्यामध्ये आपण पाहतोय पुढे लोक आहेत आणि मागे त्यांचा गाड्यांचा ताफा आहे. उर्मिलाजी, लोकांचा प्रतिसाद तुम्हाला कसा मिळतोय? अप्रतिम आहे. तुम्ही बघताय कसा मिळतोय ते रस्त्यावरचे लोक असतील, घरांमधले असतील, एक थंपिंग प्रतिसाद मिळतोय असं म्हणतात. नक्कीच आपण पाहतोय की प्रतिसाद चांगला आहे, पण महत्वाची गोष्ट म्हणजे एक लॉंग वीकेंड येतोय. अशात लोक सुट्टी काढून सरळ सरळ बाहेर जातात. अशा लोकांना तुम्ही काही आवाहन करताय का? आव्हान मी इथल्याच रहिवाशांना नाही, मी सगळ्या देशभरातल्या किंवा आत्ता तर मुंबईतल्या रहिवाशांना करेन की मतदान हे अतिशय महत्त्वाचं असतं, कारण त्याच्याशिवाय लोकशाही चालू शकत नाही. त्यामुळे त्यांनी मत कोणालाही द्यावं, पण मत देऊन कुठे जायचं तिथे जावं. आपल्या महिलांच्या सर्व समस्या संसदेमध्ये घेऊन जाणार आहे. दिल्लीचा आपला बुलंद आवाज आहे. उर्मिलाची रॅली ही इथे संपली आणि पुढच्या लोकेशनला जाण्याआधी लोकांच्या भेटीगाठी घेण्याकडे हे सगळे कार्यकर्ते गेले अनेक तास त्यांच्याबरोबर त्यांच्या रॅलीत आहेत आणि साहजिकच एक सेलिब्रिटी म्हणून फोटो काढण्यासाठी त्यांची धडपड आपण बघतोय. उर्मिलाचा हा जो काही सेलिब्रिटी फेस आहे तो कुठे ना कुठेतरी लोकांना हा आपल्यातला जुना चेहरा वाटतोय, कारण लोकांनी त्यांच्या फिल्म बघितलेल्या आहेत. अशात त्यांच्याबरोबर एक फोटो काढण्याची संधी लोकांना दवडायची नाही आहे. आपण पाहतोय की हा त्यानंतर उर्मिला आता नेक्स्ट लोकेशनसाठी तयार झाल्यात. आपणही जाऊयात त्यांच्याबरोबर त्यांच्या गाडीला फॉलो करत दुसऱ्या लोकेशनकडे जिथे त्यांची पुढची रॅली होणार आहे. चला तर मग. काठी पे घोड़ा, लकड़ी की काठी, काठी पे घोड़ा, घोड़े की दुम पे जो मारा हथौड़ा. दोस्तों ये घोड़ा तो दिल्ली जाएगा, तो जोर से बोले दौड़. जाएगा ना घोड़ा दिल्ली तक. बहुत बहुत शुक्रिया, बहुत बहुत प्यार. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भीम. तुम्ही सरळ सरळ लोकांना वादा केला की जर उर्मिलाला निवडून दिलं तर ती नक्की काम करेल. तुम्ही थेट सांगितलंय. हाँ बिल्कुल, मैंने ये कहा है क्योंकि मुझे पूरी उम्मीद है और पूरा यकीन है कि उर्मिला को मैं कई सालों से जानती हूँ और देखती चली आई हूँ. और मैं जब देखती हूँ कि कितनी शिद्दत से वो जुड़ी हुई हैं इस कैंपेन में, और आप सोचिए कि वो यहाँ क्यों आई हैं. वो तो एक 5 स्टार ज़िंदगी जी रही थी, बहुत आराम से, उनके पास खूब नाम खूब पैसा था. अब वो आई हैं क्योंकि उनके दिल में ये भावना है कि लोगों की सेवा करें. और मुझे लगता है ख़ास तौर से इस एरिया के लिए ये बिल्कुल मुमकिन है. इनकी स्पष्ट मांगे हैं और ये मैनिफेस्टो में उन स्पष्ट मांगों का जवाब है. किसी भी मैनिफेस्टो में आप किसी पार्टी के खास फिशरमैन के लिए उन्होंने किया हो ऐसा नहीं होता. तो मुझे पूरा यकीन. पण त्यांच्यावर ज्या पद्धतीने आरोप केले गेले, त्यांना ग्लैमर डॉल म्हटलं गेलं, उनको क्या कुछ नहीं बोला गया, तो उनका मोराल डाउन करने की कोशिश की गई. आपको देखिए, जो लोग इनका मोराल डाउन करने की कोशिश कर रहे हैं वो एक्चुअली इनकी हिम्मत अफजाई कर रहे हैं, क्योंकि इनको ग्लैमर डॉल बोलने की ज़रूरत क्यों है. आपके दिल में डर है, आपको ऐसा लगता है कि भैया ये बहुत सीरियस एक हमारा अपोनेंट आ गया है, तो आप उसको उल्टी सीधी बातें करेंगे. अगर आपको शुरू में तो आपने कुछ नहीं कहा क्योंकि आपको लगा क्या होगा. अब जब आपको लग रहा है कि लोगों में इनका कितना स्नेह बढ़ रहा है, तो फिर अलग अलग बातें कही जाएंगी. वो इस कान से सुन के इसी कान से निकाल लें. बल्कि मैं बोलती हूँ कि इससे अपनी शक्ति बनाएं कि इसका बिल्कुल उल्टा वो साबित करके ही दें. इकडे होता शबाना आझमी, ज्यांनी उर्मिलासाठी खरं तर एकंदर कॅम्पेनिंग केलेलं बघायला मिळतोय, प्रचार केलेला बघायला मिळतोय. त्यांना ऐकण्यासाठी खूप मोठ्या गर्दी झाली आहे.
इथली ही उत्तर मुंबईतली जनता उर्मिला मातोंडकरला खासदार म्हणून स्वीकारते का हे बघण्यासाठी आता फक्त 23 मे पर्यंतची वाट बघावी लागणार आहे. आणि त्याचबरोबर महत्त्वाची म्हणजे गोष्ट, जास्तीत जास्त लोकांनी मतदान करावं असं आवाहन त्यांनी केलंय. त्यामुळे हा मतदार उर्मिला मातोंडकरला पसंती देतोय की पुन्हा एकदा या उत्तर मुंबईतनं गोपाळ शेट्टी खासदार म्हणून निवडून येत आहेत हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट बाळा शेट्टीसह स्वाती लोखंडे, न्यूज 18 लोकमत, उत्तर मुंबई.